सो हे गेस गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आता काय म्हणालो दोस्तों, सकाळची वाजून आले आहे 8. जसं थोडंसं आज लेट आलो वावरामध्ये. आज चिमटा घेऊन नाही आलो, आज हिरा आणि बॉटलला दुपट्टा घेऊन आलो. जो मला दुपट्टा होता तो फाडफूड केला आणि पोळ्या शेकासाठी गेला पालो. मला विचारा चांगला दुपट्टा फाडफूड केला मावल्या आईना म्हणून ह्या दुपट्टा आणला ताईच्या. तर दोस्त आज लोधी खिल्ले आहे पट होतं. कालच दवडल्यावर चांगल्या जोड्या, आज तितकं दवडणार नाही कारण की चॉकली फुटून जाईन. आज चिल्लर पाटर सर्व दवडून का नाही म्हणून चॉकली फुटून जाईन. आज तेवढी मजा नाही येणार. मजा आली असेल तर कालच आली असेल दोस्तो. तर आता पहिले आलो आहे मी वावरामध्ये कामाले. कोणतं काम कराले? पराठे उचलाले. तर चला आता पहिले पराठे उचलून घेतो. मग पराठे उचलले 11-12 वाजेपर्यंत. मग जेव्हा आपण 2च्या बादमध्ये पट पाहिले तर तो अलग ब्लॉग बनन, ह्या अलग ब्लॉग राहीन दोस्तो. तर चला आता. तो दोस्त काल 2 वरी जमा केल्या होत्या, तर आताही जमा करून घेतो पटापट. दोस्त पाहून घ्या, मतलब 2 वरी उचलल्या मी आणि 2 वरीची, एका वरीची पेटून टाकलेली, 1 वरीची जमा आहे. तर आपल्याला कोणी म्हणणेवाला नाही की बापू एवढंच काम केलं का आणि तेवढंच काम केलं का. कंपनीमध्ये गेलं का नाही माणूस, तर कसं आहे का त्याच्या हाताखाली दबून राहत लागणार. आपल्याला काम ऐकत लागन त्याच्या. आपल्या शेतामध्ये आपलं स्वतःच राहिलं का नाही, काही ना काही चपला बी इकन का नाही, या सब्जी बी इकन का नाही, तर स्वतःच राहते. इथं म्हणणेवाला कोण नाही येणार स्वतःच्या याच्यामध्ये. फक्त थोडीशी काळजी राहीन बस, प्रेशर राहीन थोडं बहुत, पण स्वतःच राहीन. तर दोस्त आता मी बसलो आहे आंब्याखाली. ह्या आंबा पाहून आणि इथं लावल्या आहे काट्या. दिसते तुम्हाला काट्या? इथं काट्या यासाठी लावल्या आहे कारण की वानेरे येते का नाही, वानेरे येते आणि वर तर राहते झाडावर, शेंड्यावर येते हाकला गेलं म्हणजे, आणि ते उतरत नाही 2-2 दिवस. म्हणून इथं काट्या लावून ठेवणं पडते. आमच्या इलाक्यामध्ये हेच एक मोठं झाड आहे आणि एक आहे तिथं ईदबाचा निंबा, एक तिथे एक आहे. असे 2-3 झाडं जसे आहे असे आहे जिथं वानेरं राहते. कारण की ती झाडं मोठी आहे आणि उतरत नाही लवकर. नाही तर मग येरं घेऊन निघा लागते वरतं, नाही तर फटाके फोडा, गुलदरीमध्ये फटाका लावा आणि सोडा शेंड्यावर, तावाकडं ते परत. ह्या आंब्यावर बसला होता. खरं तुम्हाला एक कहाणी सांगतो मी. ह्या आंब्यावर होता आग्या आणि वानेरा आले होते अचानकसे, आणि इथं काहीतरी लावलं होतं वाटते. ह्या साईडच्या वावरामध्ये पराठी होती का होत होतं. तर भाऊ निघला वरतं वानेरा हाकलाले येरं घेऊन साईनी. तेव्हा जास्त वयची नव्हता तो, 70-78 वर्षाचा असून तो निघला आंब्याच्या वरतं. निघला आणि वानेरा हाकला लागला येरवाना. तर वानेरं नाही काय ह्या खांदीहून त्या खांदीहून ह्या खांदीवर कुदायला लागले आणि आग्याले भनकाची कोशिश करून आले. ते आग्या भनकला. वानेराला त्यांना तोडलं. वानेराला कसं तोडून का त्याच्या अंगाला ते भुरा, त्याला त्यांना तोडलं. जो वानेरा हाकलायला गेला होता वरतं त्याला तोडलं. तो इथून खालतं कुदाचंच राहायला, कुदतोच म्हणे खालतं, पण नाही कुदला. धीरे 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 खालता आला असतो. आला तर असा बनून गेलता बापत, हो हनुमान बनून गेलता पुरा. चांगलं ह्या तोंड घेऊन सुधलं त्याच्यावालं. मग आग्याच्या माशानं साऱ्याच्या वाटी जाओ, पण आग्याच्या वाटी कधीच नाही जाओ, कधीच नाही. ज्याच्यापाशीचे मंत्र जे आहे ते जोडू शकते. आपण जोडायला गेलं का झालं. जवरिक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही, असं काय म्हणायचं. म्हणून त्याच्या वाटी कोणी जात नाही. टिलटिला आला दोस्त. आता टायमुंडाला आहे 11:15 वाजून आले आणि तपन बी वाढला. आता त्याचं हे थोडंसं राहिलं आहे ठीक, हे जमा करून घेतो आणि मग चाललो घराकडे. अंग पा दुसरी जायचं मग पटावर. आजचा लास्ट दिवस आहे फायनल. कालच मजा आली असेल यार, मी काल गेलो नाही. काल गेलो असतो कारण गाईस तर थोडंसं चांगलं वाटलं असतं. मतलब पाहायला भेटली असती पहिलं बढिया. आणि सेकंड पॉईंट कालच तोडला असेल रेकॉर्ड. आज तेवढे काही दवडणार नाही. आज चॉकली फुटन म्हणून दवडणार नाही मोठे बैल. रेकॉर्ड तोडून तवाच. आणि त्याला मालूम आहे जे नामची बैल आहे त्याला मालूम आहे छोट्या मोठ्या पटामध्ये मोठे बैल येत नाही. आपला रेकॉर्ड एकदाचं बनला तोडाची कोणाची हिंमत राहते काय. आणि कधी कधी कसं होते, ज्या बैलाची उमेद नाही राहत ते बैल रेकॉर्ड बी तोडते. असं आहे, बैला सांगा बैल मिळला म्हणजे पुढच्या पाऊलच्या. तर झाल्या गोष्टी, आता कामाला हात लागू द्या. आज तुम्ही मावल्या मागं पाहू शकता, इथं लावला आहे मक्का. तिकडे गहू लावला होता, गव्हाचा इखाड लावला आहे मक्का. इथं तुरी होत्या, निखड तुरी. तिकडं सोला होता, सोला कापला त्यानं. सोला होता का होता, गहू पेरला.
त्याच्यावर इथं मक्का पेरला म्हणजे मक्का कसा आहे. कालच पिंकर लावली संध्याकाळी टायमाले. आणि या आंबा या इथं लावल्या काट्या वानेर निघते. हे खसावर आहे. कवा हवा दुनी कवा खसन या याची कोणी गॅरंटी नाही आहे. तो दोस्त मी आता गेलो होतो आंब्याले. तिथून सण 4 आंबे आणले. ते एक खाल्ला 3 राहिले. ह्या हवे तो आंबा एक नंबर लागते खाली, बिलकुल खोबऱ्यासारखं लागते खाले. आता बारीक आहे का नाही मस्त लागते, असं लागते खोबऱ्यासारखं दोस्त. हर वर्षी खातो मी ह्या आंब्याचे आंबे, पण कला करते तरी 1-2 खाऊन घ्या. आणि यंदा बी 4 खाले भेटले. ह्या आंब्याला काहीच नाही आले. आणि हा आंबा पडाचा आहे. तो पडाचा आंबा नाही आहे, रायताचा बी नाही आहे. हे लोणच्याचा आंबा आहे तो, रायताचा आंबा नाही, याचा नाही आहे, रसाचा आंबा नाही आहे तो. ह्या रसाचा आंबा आहे म्हणून सांगेल तो. असं लागते रे बाबा खोबऱ्यासारखं बिलकुल. अगर ह्याचा आंबा का थोडासा मोठा होऊ द्या मग खाऊशन लागणार.